नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्समध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजही आपण बनवत आहोत डच चॉकलेट फ्लेवर केक आहे. हाफ KGचा केक होता म्हणून 3 लेअरमध्ये स्पॉन्जचं कटिंग करून घेतलं. सोकिंगसाठी यूज केलेलं शुगर सिरप आणि स्पॉन्जला थोडं गनाश लावून घेतलं आणि डच क्रीमने आपण त्याचं फिलिंग केलेली आहे, फ्रोस्टिंग केलेली आहे आणि फिलिंगमध्ये यूज केलेलं आहे गनाश आणि चोको चिप्स. असं क्रम्बल कोट रेडी करून घेतलं. क्रम्बल कोट रेडी झाल्यानंतर केकला ठेवून घेतलं आपण फ्रीजमध्ये सेट करून झाल्यानंतर आपण त्याला लावलेली आहे फायनल कोटिंगसाठी डच क्रीम अशी पॅलेट नाईफच्या साहाय्याने पूर्ण केकला स्प्रेड करून घेतली. प्लेन फिनिशिंग करून घेतली. स्क्रॅपरच्या साहाय्याने एक्सेस क्रीम काढून घेतली आणि आपण टिश्यू पेपरच्या साहाय्याने आपण क्लीन करून घेऊया. असा केक बोर्ड असा ट्रायंगल बनवून घ्यायचा आणि असं क्लीन करून घ्यायचा असतो. नंतर मी पोर केलेला आहे गनाश आणि गनाशने पोर केल्यानंतर मी त्याला पॅलेट नाईफच्या साहाय्याने स्प्रेड केला आणि कुठे आपल्या ड्रिपिंग नव्हती झालेली तिथे ड्रिपिंग करून घेतली आणि नंतर स्पिरल पॅटर्न केला आणि असं आपण केल्यानंतर थोडा वेळ 5 मिनिटासाठी सेट केला केक आणि नंतर वरचं आपण गार्निशिंग लावून घेतल्या चॉकलेटच्या आणि नंतर मग त्याला असे चोको चिप्स असे स्टिक येतात त्या लावून घेतल्या आणि नंतर व्हाईट चोको चिप्स आणि आपला केक रेडी झाला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.